विविध भारती पुणे ठळक बातम्या. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेल्या संतसृष्टी आणि संतपीठासह विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात 1.5 लाख देशी वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. नवी दिल्लीत काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसच्या कामकाजाचा आढावा घेतला. विमान कंपनीला अंतर्गत समन्वय मजबूत करण्याच्या, पुरेशा सुट्ट्या भागांची उपलब्धता सुनिश्चित करण्याचा तसंच नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला यावेळी देण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील 25 वर्षांपेक्षा जुने पूल तसंच इमारतींचं संरचनात्मक सर्वेक्षण करून त्यांचा अहवाल तातडीनं शासनाला सादर करावा असे निर्देश मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी दिले आहेत. या संदर्भात काल झालेल्या एका आढावा बैठकीत ते बोलत होते. पुणे शहरात 86 मोठे तर 170 लहान पूल आहेत. त्यापैकी 38 पुलांचं संरचनात्मक सर्वेक्षण करण्यात आलं आहे आणि 11 पुलांच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यापैकी 23 पुलांचं तातडीनं सर्वेक्षण केलं जाणार आहे. कुंडमाळा इथं नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेनं हा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या पावसाचा जोर काल दुपारपासून कमी झाला आहे. मात्र कोल्हापुरात धरणातल्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पंचगंगेच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे. राष्ट्रीय स्नूकर फेडरेशनच्या वतीनं पुण्यात सुरू असलेल्या वेनकॉप कॉर्नर पॉकेट स्पर्धेत पुण्याच्या अभिजित रानडेनं मध्य प्रदेशच्या इम्रान खानचा 5-4 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. जेतेपदासाठी अभिजितची लढत आग्र्याच्या पारस गुप्ताशी होणार आहे. FIH हॉकी प्रो लीगमध्ये अर्जेंटिनानं भारतीय संघाला 4-1 अशा गुणांनी पराभूत केलं. युरोपियन साखळी सामन्यांमधला भारताचा हा सलग दुसरा पराभव आहे. सामन्यात दीपिकानं एकमेव गोल करत अर्जेंटिनाशी बरोबरी साधली. त्यानंतर अर्जेंटिनानं खेळावर नियंत्रण मिळवत विजय मिळवला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58 मिनिटांनी.